नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आणि अखंड भारत संकल्प दिनाचे औचित्य साधून गुरुवारी धुळे शहरात 1111 फूट लांबीच्या भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. हिंदवी स्वराज्य संघटनेतर्फे आयोजित या पदयात्रेत प्रसिद्ध कमांडो ट्रेनर ग्रँड मास्टर शिफूजी शौर्य भारद्वाज यांची प्रमुख उपस्थिती लक्षवेधी ठरली. मालेगाव रोडवरील अग्रसेन महाराज चौकातून भारत माता की जय च्या जयघोषात निघालेली ही पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक 5 कंदील मार्गे महात्मा गांधी पुतळ्याजवळ पोहोचली. या पदयात्रेत आमदार अनुप अग्रवाल, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसबुते, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले होते. आपण सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांना मी मनापासून अभिनंदन करतो का दरवर्षी ते आम्हाला साथ देतात आणि मोठ्या प्रमाणावर सहकारी विद्यार्थी या रॅलीमध्ये सामील होतात. त्यांच्या सर्व संस्थाच्या अध्यक्षांना, शिक्षण अधिकाऱ्याला, या सर्वांना मी मनापासून यांचा आभार व्यक्त करतो. आणि सर्वात जास्त या रॅलीला यशस्वी करण्यासाठी जी पूर्ण टीम एक आठवडा कामाला लागते, दिवसभर काम करते आणि रॅलीच्या सर्वात शेवटी हे सर्व कार्यकर्ते थांबतात, त्यांचं तर खरंच मनापासून आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने पूर्ण रॅली करण्यामागे त्यांचं फार मोठं योगदान असतं, परंतु ते कधीच पुढे येत नाही. सर्वात शेवटी ते सर्व लोक राहतात आणि भारतीय जनता पार्टीमध्ये शेवटच्या माणसापर्यंत जर आपण पोहोचलो नाही तर या देशाचा विकासच होऊ शकतो आणि हेच आम्हाला शिकवलं गेलं आहे. म्हणून जो शेवटचा व्यक्ती आहे त्याचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.